मित्रांनो, एंडसेमचं आपण प्रिपरेशन करतो. एंडसेम एक्झाम जाते आहे तरी मुलांना ट्रेस येतोय, मुलं निराश होत आहेत, टेन्शन मध्ये आहेत. सो हे टेन्शन कसं हँडल करायचं आणि कसं स्कोरिंग करायचं, पुन्हा कसं एकदा उभारी घ्यायची, 4-5 महत्वाच्या गोष्टी सांगतो. फॉलो करा, छोट्या छोट्या टिप्स नक्की बघा. जे टेन्शन आहे ते गायब होईल आणि या एक्झाम मध्ये तुम्ही खूप चांगले मार्क मिळवशाल. पहिलं तर मित्रांनो, या टेन्शनचं रिझन काय पहिले ते शोधून घ्या आणि त्याच्यावर काम करा. म्हणजे काय, समजा एखादा विषय तो समजतच नाहीये, ते खरं टेन्शन आहे. मग याच्यावर उत्तर काय की ज्याला समजतं, एखादा मित्र आहे ज्याने तो विषय केलाय त्याच्याकडून समजून घे. त्यांनी समजून सांगितलं, तुला आयडिया क्लिअर झाली, मग तू अभ्यासाला लाग. गेलं ना टेन्शन. एखाद्या मुलाला वेगळं टेन्शन असेल, सर मला सगळं समजतं पण माझ्याकडे वेळ कमी, माझा अभ्यास कमी झालाय, मला 2च दिवसात विषय काढायचा आहे, हे मला टेन्शन आहे, कसा काढायचं 2 दिवसात. याच्यावर सोल्युशन काय, मोस्ट IMP काय, जे फिक्स येतं ते काय, तेवढंच कर, बाकी सोडून दे ना. एखाद्याला टेन्शन असेल की सर मी पेपर लिहितो यार, मी खूप पेपर लिहितो, मला टॉप करायचं पण मला मार्क, पेपर लिहितो 68चा, मार्क पडतात मला 44, मला 68चा लिहून 65 मार्क पडले पाहिजे. मग घाबरू नको ना. याच्यावर सोल्युशन काय, तू पेपर लिहितोय ना, पण पेपर लिहिल्यानंतर पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस करत नाही. सो 2.5 तास टाइम लाव, 2.5 तासाचा टाइम लाव, रूम मध्ये एकटा बस, 2.5 तासात पेपर सोडव. असे प्रत्येक विषयाचे 2 पेपर सोडव आणि आपल्या टीचर कडून लगेच त्या दिवशी चेक करून घे काय चुका झाल्या, काय ते सांगतील. म्हणजे 68चा पेपर लिहून 44 न पडता 68चा पेपर लिहून तुला 60-62 मार्क तर शुअर शॉर्ट पडतील. म्हणजे स्ट्रेसचे मेन कारण काय ते शोध आणि त्याच्यावर काम कर. स्ट्रेस तुझा गायब होईल, तू वर्गात पहिला येशील. नेक्स्ट आहे पॅरेंट्स प्रेशर. मित्रांनो, आपले पालक आहे ते टेन्शन घेणार, तुम्हाला टेन्शन देणार. शेवटी तुम्ही चांगले मार्क पाडलं तर तुमचं चांगलं करिअर सिक्युअर होणार आहे. कमी मार्क पडलं, CGPA डाऊन झालं तर आपल्याला कोणी विचारणार नाही. सो ते विचारताय, पालक टेन्शन घेताय, हा स्ट्रेस नाहीये, ते त्यांचं काम करताय कारण त्यांनी तुमचे लाखो रुपये भरले, तुम्हाला एवढे 17, 18, 20 वर्ष सांभाळलंय. सो आता आपली जबाबदारी त्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं. त्यामुळे पालकांचं प्रेशर हे प्रेशर नाहीये, ते टेन्शन नाही, ते पॉझिटिव्हली घ्या. आपल्याला त्यांना करून दाखवायचंय. उद्या जर मी वर्गात पहिला आलो, युनिव्हर्सिटीत टॉप केलं, कॉलेजमध्ये विषयात भारी आलो, तर मी कॉलेजमध्ये किती कॉन्फिडन्सली चालू शकेल. अरे माझे पालक सांगतील माझा मुलगा असा होता, त्यांनी एवढं करून दाखवलं, अभिमानाने सांगणार नाही का, त्यांना किती गर्व वाटेल. त्या गर्वासाठी काम करा, त्या गर्वासाठी काम करा. पालकांचं जे प्रेशर आहे ते प्रेशर नाही, तो आपल्याला कॉन्फिडंट आहे, ती एनर्जी सोर्स आहे असं माना. KT बॅकलॉगचं टेन्शन सोडा रे. KT बॅकलॉग काही नसतं. उलट मी म्हणेल इंजिनिअरिंग मध्ये 1-2 KT आली पाहिजे, एखादा ड्रॉप पडला पाहिजे, कारण त्याच्याने आपण अजून घट्ट बनतो. नातेवाईक विचारता घरी गेल्यावर, काय करतोय तू, अरे तुला तर YD पडला, हा मुलगा किती हुशार होता, तो कुठे गेला, हे असं म्हणून आपण स्ट्रॉंग होतो, अजून स्ट्रॉंग होतो. आणि या स्ट्रॉंग झाल्यामुळे आपण जेव्हा याच्यातून बाहेर पडतो तेव्हा आयुष्यात पुन्हा कोणी किती नाव ठेवले आपण कमी पडत नाही. त्यामुळे KT लागो, बॅकलॉग लागो, किती टॉपर आहे ज्यांना KT आहे, बॅकलॉग आहे. माझे मित्र आहे ज्यांना 2-2 वर्ष YD होता, आज ते क्विकिल सारख्या मोठ्या कंपनीत मोठ्या लेवलला आहे. मी स्वतः बघा, मलाही बॅकलॉग होता, मेकॅनिक्स राहिला होता, अप्लाइड सायन्स राहिला होता, पण मी आज मोठी कंपनी चालवतो एज्युकेशनची. सो मित्रांनो, बॅकलॉग राहिले पाहिजे आपण, त्यांनी स्ट्रॉंग होतो. घाबरायचं नाही, बॅकलॉगने काही फरक पडत नाही. यस, उलट त्यांनी माणूस स्ट्रॉंग होतो, जास्त पॅकेज भेटतं. नेक्स्ट, स्ट्रेस हँडल करायला प्रॅक्टिकल स्टेप्स काय. टेन्शन आलं ना, सगळ्यात महत्वाचं आवडती व्यक्ती आहे जी असेल, क्रश असेल, मित्र असेल, मैत्री असेल, नातेवाईक असेल, आई असेल, कोणी असेल, त्याला पहिलं फोन लावा, त्याच्याशी 15-20 मिनिटं भारी भारी गोड गोड गप्पा मारा, चांगले जे अनुभव आहे ते शेअर करा. मग स्ट्रेस घालवण्याचं पहिलं प्रॅक्टिकल स्टेप, आवडत्या चांगल्या जवळच्या व्यक्तीसोबत 5-10 मिनिटं बोलून घ्या. दुसरं, मस्त फिरायला जा, एकटाच फिरा, मस्त चहा कॉफी जे आहे, एखाद्या ठिकाणी चहा प्यायला गेले, स्पेशल चहा करा, 10 रुपये नाही 50 रुपये घाल, स्पेशल चहा करून पिऊन घे. येस, सो अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या तुला आवडतात त्या फॉलो कर, प्रॅक्टिकली तुझे स्ट्रेस गायब होतील. मित्रांनो, 40 स्टेप्स सांगितल्या. पहिलं तर प्रॅक्टिकल रिझन शोध, त्याच्यावर सोल्युशन मिळून स्ट्रेस जातं. पालकांचं टेन्शन नाही, ती आपल्याला मोटिवेशन आहे. KT बॅकलॉगने काही फरक पडत नाही, टेन्शन घेऊ नको. आणि प्रॅक्टिकल स्टेप आवडते आहे त्या फॉलो कर, स्ट्रेस गायब होईल. अभ्यासाला लाग, शुअर शॉट तू क्लिअर करशील, स्कोरिंग करशील, वर्गात पहिला येशील. आणि मित्रांनो, अभ्यास करायचा, वर्गात पहिला यायचं, शुअर शॉट इंजिनिअरिंग क्लिअर करायची, घाबरायचं नाही. पर्पल ऍड ऍप्लिकेशन आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डाउनलोड करा. प्रत्येक विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठीत दिले. बस एक दिवस सबस्क्रिप्शन घेतलं तरी 1 रुपया वाया जात नाही, कारण 1 दिवसात विषय तुमचा निघतो, स्कोर होतो. पर्पल ऍट ऍप्लिकेशनचा फायदाच होतो. सो पर्पल ऍट ऍप्लिकेशन घ्या, त्याच्यावर ते सबस्क्रिप्शन घ्या आणि त्याच्यासोबत अभ्यास करा. पर्पल ऍट ऍपच्या सबस्क्रिप्शन सोबत शुअर शॉट तुम्ही इंजिनिअरिंग क्लिअर करशाल. आणि हे जे टेन्शन येतं ना, आमच्या सोबत अभ्यास करताना इतकी मजा लागेल की स्ट्रेस सुद्धा गायब होईल, टेन्शन जाईल आणि तुम्ही वर्गात पहिले याल, खूप चांगले मार्क पाडवशाल.
बॅकलॉग सुद्धा क्लिअर कराल. सो पर्पल ॲट ॲप सोबत अभ्यास करा, मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. इंजिनिअरिंग अशी आपण भारी करू, भारी इंजिनियर बनू.